नमस्कार. आपल्या शरीराचे कार्य व्यवस्थित चालावे म्हणून आपल्याला एनर्जीची गरज असते. एनर्जी म्हणजे ऊर्जा, ज्याला प्राणवायू असेही म्हटले जातं. आपल्या मेरुदंडावर 7 चक्र आहेत, ज्यात असीमित ऊर्जा आहे. आपल्या शरीरातील 3 महत्त्वपूर्ण नाड्या, इडा, पिंगळा व सुषुम्ना यांच्या सहाय्याने ही प्राणवायू संपूर्ण शरीरात पोहोचवली जाते. असीमित ऊर्जा शक्तीने भरलेले हे 7 चक्र तिजोरीसारखे आपल्या मेरुदंडावर स्थित आहेत. आपल्या संपूर्ण भावना या 7 चक्रात आहेत. प्रत्येक चक्रात वेगवेगळी ऊर्जा व भावना आहे, ज्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. या चक्रांपैकी एक चक्र जरी असंतुलित झाले तरी त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसतो. आज आपण योग निद्रेद्वारा षटचक्र ध्यान करणार आहोत. आपल्या सुप्त मनाला प्रशिक्षण देऊन हे चक्र संतुलित करून ऐच्छिक फलप्राप्ती करणार आहोत. चला तर योग निद्रेचा अभ्यास सुरू करूयात. हा अभ्यास आपण शवासनात अर्थात पाठीवर झोपून करणार आहोत, किंवा ज्या स्थितीत आपण अधिक कालावधीसाठी स्थिर राहू शकता अशा स्थितीतही आपण हा अभ्यास करू शकता. शयन स्थिती अर्थात पाठीवर झोपायचं आहे. सावकाश आपले डोळे मिटायचे आहेत. जोपर्यंत सांगितलं जात नाही डोळे उघडायचे नाहीत. हा अभ्यास करताना झोप लागण्याची दाट शक्यता आहे, पण झोप लागू द्यायची नाही. आपल्या मनात म्हणायचं आहे, मी योग निद्रेचा अभ्यास करत आहे, मी झोपणार नाही. अभ्यास पूर्ण होईपर्यंत मी जागणार आहे. एक दीर्घ श्वास घ्या. एक दीर्घ श्वास सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. एक दीर्घ श्वास सोडा. प्रत्येक श्वासासोबत आपला शारीरिक व मानसिक थकवा दूर होत आहे अशी कल्पना करायची आहे. मन शांत झालेलं आहे. आता आपण अवयव ध्यान करून आपले शरीर पूर्णपणे शिथिल करणार आहोत. मी ज्या ज्या अवयवाचे नाव घेईन त्याचं मनाने दर्शन घ्यायचं आहे. आपल्या बंद डोळ्यांसमोर ते आणायचं आहे व त्या अवयवाला शिथिल करायचं आहे. सर्वप्रथम शरीराच्या उजव्या बाजूकडे लक्ष द्या. उजव्या हाताकडे लक्ष द्या. उजव्या हाताचा अंगठा, अंगठ्या शेजारचे बोट, मध्यमा, अनामिका, करंगळी पूर्णपणे शिथिल सोडायची आहे. तळहात, मनगट, हाताचे कोपर, दंड, खांदा पूर्णपणे शिथिल. आता लक्ष द्यायचं आहे उजव्या पायाकडे. उजव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, उजव्या पायाचा घोटा, टाच शिथिल. उजवा तळपाय, पायाचा अंगठा, अंगठ्या शेजारचे बोट, मधले बोट, चौथे बोट, करंगळी पूर्णपणे शिथिल. उजवा हात व पाय
पूर्णपणे शिथिल झालेला आहे. आता शरीराच्या डाव्या बाजूकडे लक्ष द्या. डाव्या हाताकडे लक्ष द्यायचं आहे. डाव्या हाताचा अंगठा, अंगठ्या शेजारचे बोट, मध्यमा, अनामिका, करंगळी पूर्णपणे शिथिल सोडायचे आहे. तळहात, मनगट, हाताचे कोपर, दंड, खांदा पूर्णपणे शिथिल. आता लक्ष द्यायचं आहे डाव्या पायाकडे. डाव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, टाच शिथिल. डावा तळपाय, पायाचा अंगठा, अंगठ्या शेजारचं बोट, मधले बोट, चौथे बोट, करंगळी पूर्णपणे शिथिल. डावा हात व पाय पूर्णपणे शिथिल झालेला आहे. आता पाठीकडे लक्ष द्यायचं आहे. उजवा खांदा, डावा खांदा, पाठीचा कणा, पूर्ण पाठ, कमरेचा भाग शिथिल. आता आपल्या चेहऱ्याकडे लक्ष द्यायचं आहे. कपाळ, डावी भुवई, उजवी भुवई, डावी पापणी, उजवी पापणी, दोन्ही डोळे, दोन्ही कान, गाल, नाक पूर्णपणे शिथिल. ओठ, दात, जीभ, हनुवटी, मान शिथिल. छातीचे स्नायू, ओटाचे स्नायू, नाभी, ओटीपोट पूर्णपणे शिथिल. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर आता शिथिल झालेलं आहे. कुठलाही ताण आता शरीरावर शिल्लक नाही. मन शांत, शरीर हलके झालेले आहे. जणू ते हवेत तरंगत आहे. श्वसन अधिक अधिक संथ झालेला आहे. संथ श्वसन, संथ श्वसन. आता मी जे काही सांगेन ते व्हिज्युअलाइज करायचं आहे. ते दृश्य आपल्या बंद डोळ्यांसमोर साकारायचं आहे. सर्वप्रथम लक्ष केंद्रित करायचं आहे मूलाधार चक्रावर. मूल अर्थात बेस, रूट. कुठल्याही गोष्टीचे मूळ मजबूत असेल तर त्यावर स्थित प्रत्येक वस्तू सुरक्षित राहते. म्हणून मूलाधार चक्र आरोग्य व सर्व कल्याणासाठी सर्वात महत्त्वपूर्ण आहे. हे चक्र पाठीच्या कण्याच्या मूळ सुरुवातीला स्थित आहे. त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या बंद डोळ्यांनी त्या चक्राकडे पाहायचं आहे आणि तिथे एक सुंदर लाल रंगाचे चक्र फिरत असल्याची कल्पना करायची आहे. या चक्राद्वारे पुनरुत्पादक अवयव, रोगप्रतिकारक प्रणाली, मोठे आतडे या अवयवांना नियंत्रित केलं जातं. असंतुलित चक्रामुळे या अवयवांशी निगडीत समस्या उद्भवू शकतात.
हे चक्र संतुलित करण्यासाठी पूर्ण श्रद्धापूर्वक एक संकल्प करायचा आहे. आपल्या मनात म्हणायचं आहे, माझे मूलाधार चक्र संतुलित आहे. मला आयुष्यात अनेक चांगले व आनंददायी अनुभव येत आहेत. पृथ्वी तत्वाची ऊर्जा मला मिळत आहे. पुन्हा एकदा हा संकल्प मनात म्हणायचा आहे. माझे मूलाधार चक्र संतुलित आहे. मला आयुष्यात अनेक चांगले व आनंददायी अनुभव येत आहेत. पृथ्वी तत्वाची ऊर्जा मला मिळत आहे. परत त्या लाल रंगाच्या चक्रावर लक्ष केंद्रित करायचं आहे. ती एनर्जी फील करायची आहे व माझ्यासोबत ह्या चक्राचा मंत्र मनात म्हणायचा आहे. शांतता अनुभवायची आहे. तुमचे मूलाधार चक्र संतुलित झाले आहे. तुम्ही आता सुरक्षितता व आत्मविश्वासाची अनुभूती करत आहात. आता आपले लक्ष स्वाधिष्ठान चक्रावर केंद्रित करायचं आहे. हे चक्र मूलाधार चक्राच्या वर ओटीपोटाजवळ स्थित आहे. आपल्या बंद डोळ्यांनी त्या चक्राकडे पाहायचं आहे. एक सुंदर नारंगी रंगाचे चक्र तिथे फिरत असल्याची कल्पना करायची आहे. हे चक्र जल तत्वाचे प्रतीक आहे. स्वाधिष्ठान चक्र हे मनाचे निवासस्थान आहे. स्वाधिष्ठान चक्र मुख्यतः लैंगिक अवयवांचे कार्य नियंत्रित करते. मोठे आतडे, मूत्रपिंड, शरीरातील द्रव्ये आणि स्वादाच्या संवेदना ह्या चक्राद्वारे नियंत्रित केल्या जातात. हे चक्र संतुलित करण्यासाठी पूर्ण श्रद्धापूर्वक एक संकल्प करायचा आहे. आपल्या मनात म्हणायचं आहे, माझे स्वाधिष्ठान चक्र संतुलित आहे. मी स्वतःबद्दल व माझ्या व्यक्तिमत्वाबद्दल अत्यंत समाधानी आहे. मी मोहाला बळी पडत नाही. पुन्हा एकदा हा संकल्प मनात म्हणायचा आहे. माझे स्वाधिष्ठान चक्र संतुलित आहे. मी स्वतःबद्दल व माझ्या व्यक्तिमत्वाबद्दल अत्यंत समाधानी आहे. मी मोहाला बळी पडत नाही. पुन्हा एकदा आता नारंगी रंगाच्या त्या चक्रावर लक्ष केंद्रित करायचं आहे. त्या सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे व माझ्यासोबत या चक्राचा मंत्र मनात म्हणायचा आहे.
शांतता अनुभवायची आहे. तुमचे स्वाधिष्ठान चक्र संतुलित झाले आहे. तुमची क्रिएटिव्हिटी वाढली आहे व तुम्ही आनंदाचा अनुभव घेत आहात. आता लक्ष केंद्रित करायचं आहे मणिपूर चक्रावर. हे चक्र नाभीच्या केंद्रस्थानी बरगड्यांच्या खाली स्थित आहे. त्याकडे पाहायचं आहे. तिथे सुंदर पिवळ्या रंगाचे चक्र फिरत असल्याची कल्पना करायची आहे. मणी म्हणजे मोती व पुरा म्हणजे शरीर. हे चक्र म्हणजे ज्ञानाचे मोती. मणिपूर चक्र मुख्यतः पॅनक्रियास, पचन प्रणालीचे कार्य, पोट, यकृत व मोठे आतडे यांचे कार्य नियंत्रित करते. हे चक्र संतुलित करण्यासाठी पूर्ण श्रद्धापूर्वक एक संकल्प करायचा आहे. आपल्या मनात म्हणायचं आहे, माझे मणिपूर चक्र संतुलित आहे. मी माझे आयुष्य माझ्या मनाप्रमाणे आनंदाने जगत आहे. मला आयुष्यात खूप चांगली ध्येय आहेत. माझी ध्येय पूर्ण करण्यात मला नेहमीच यश मिळते. पुन्हा एकदा हा संकल्प मनात म्हणायचा आहे. माझे मणिपूर चक्र संतुलित आहे. मी माझे आयुष्य माझ्या मनाप्रमाणे आनंदाने जगत आहे. मला आयुष्यात खूप चांगली ध्येय आहेत. माझी ध्येय पूर्ण करण्यात मला नेहमीच यश मिळते. परत त्या पिवळ्या रंगाच्या चक्रावर लक्ष केंद्रित करायचं आहे. त्या पॉझिटिव्ह एनर्जीला फील करायचं आहे व माझ्यासोबत ह्या मंत्राचा मंत्र मनात म्हणायचा आहे. रं 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 शांतता अनुभवायची आहे. तुमचे मणिपूर चक्र संतुलित झाले आहे. आता सक्सेस, पॉवर व फेम मिळवणं तुमच्यासाठी सोपं आहे. पुढे जाणार आहोत. लक्ष केंद्रित करायचं आहे छातीच्या मध्यभागी स्थित अनाहत चक्रावर. त्याकडे पाहायचं आहे. सुंदर हिरव्या रंगाचे चक्र फिरत असल्याची कल्पना करायची आहे. हे चक्र मुख्यतः हृदय आणि फुफ्फुसाचे कार्य नियंत्रित करते. त्याचबरोबर निस्वार्थीपणा, स्वतःसाठी व इतरांसाठी प्रेम, क्षमा व आनंद या
भावना या चक्राद्वारे नियंत्रित केल्या जातात. हे चक्र संतुलित करण्यासाठी पूर्ण श्रद्धापूर्वक एक संकल्प करायचा आहे. आपल्या मनात म्हणायचं आहे, माझे अनाहत चक्र संतुलित आहे. मनातील दुःख व जुन्या त्रासदायक आठवणी मी पूर्णपणे काढून टाकत आहे. प्रेम दिल्याने प्रेम मिळते यावर माझा विश्वास आहे. परत एकदा हा संकल्प मनात म्हणायचा आहे. माझे अनाहत चक्र संतुलित आहे. मनातील दुःख व जुन्या त्रासदायक आठवणी मी पूर्णपणे काढून टाकत आहे. प्रेम दिल्याने प्रेम मिळते यावर माझा विश्वास आहे. पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करायचं आहे त्या हिरव्या रंगाच्या चक्रावर. त्या सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे. आता माझ्यासोबत ह्या चक्राचा मंत्र मनात म्हणायचा आहे. शांततेचा अनुभव घ्यायचा आहे. तुमचे अनाहत चक्र आता संतुलित झाले आहे. तुमचे सर्व इमोशन्स बॅलन्स झाले आहेत. तुम्ही एक प्रेमळ व्यक्ती आहात. विशुद्ध चक्रावर लक्ष केंद्रित करायचं आहे. हे चक्र कंठात स्थित आहे. आपल्या बंद डोळ्यांनी त्या चक्राकडे पाहायचं आहे व कंठात सुंदर आकाशी निळ्या रंगाचे चक्र फिरत असल्याची कल्पना करायची आहे. हे चक्र मुख्यतः तोंड, दात, जबडा, घसा, मान, अन्ननलिका, थायरॉइड ग्रंथीचे कार्य नियंत्रित करते. हे चक्र वक्तव्याचे केंद्र आहे. विचारांचे आदानप्रदान आणि श्रवणशक्ती या चक्राद्वारे नियंत्रित केल्या जातात. हे चक्र संतुलित करण्यासाठी एक संकल्प पूर्ण श्रद्धापूर्वक करायचा आहे. आपल्या मनात म्हणायचं आहे, माझे विशुद्ध चक्र संतुलित आहे. माझे विचार मला ठामपणे व्यक्त करता येतात. माझ्या अंगी असामान्य कलागुण आहेत. परत एकदा हा संकल्प मनात म्हणायचा आहे. माझे विशुद्ध चक्र संतुलित आहे. माझे विचार मला ठामपणे व्यक्त करता येतात. माझ्या अंगी असामान्य कलागुण आहेत. पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करायचं आहे त्या निळ्या रंगाच्या चक्रावर. त्या ऊर्जेचा
अनुभव घ्यायचा आहे. आता माझ्यासोबत ह्या चक्राचा मंत्र मनात म्हणायचा आहे. शांतता अनुभवायची आहे. हे चक्र आता संतुलित झाले आहे. आता तुमच्या वाणीत सुस्पष्टता व संभाषण कौशल्य आहे. आता लक्ष केंद्रित करायचं आहे आज्ञाचक्रावर. हे चक्र दोन्ही भुवयांच्या मध्ये स्थित आहे. आपल्या बंद डोळ्यांनी त्या चक्राकडे पाहायचं आहे व मध्यभागी सुंदर गर्द निळ्या रंगाचे चक्र फिरत असल्याची कल्पना करायची आहे. हे चक्र मुख्यतः डोळे, कान, नाक, डोके व पिट्युटरी ग्रंथीचे कार्य नियंत्रित करते. तसेच वैचारिक क्षमता व कल्पनाशक्ती या चक्राद्वारे नियंत्रित केल्या जातात. हे चक्र संतुलित करण्यासाठी एक संकल्प पूर्ण श्रद्धापूर्वक आपल्या मनात म्हणायचा आहे. माझे आज्ञाचक्र संतुलित आहे. माझ्याकडे उत्तम स्मरणशक्ती आणि एकाग्रता आहे. माझ्याकडे कुशाग्र बुद्धी आणि उत्तम निर्णय क्षमता आहे. परत एकदा हा संकल्प मनात म्हणायचा आहे. माझे आज्ञाचक्र संतुलित आहे. माझ्याकडे उत्तम स्मरणशक्ती आणि एकाग्रता आहे. माझ्याकडे कुशाग्र बुद्धी आणि उत्तम निर्णय क्षमता आहे. पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करायचं आहे त्या फिरत्या गर्द निळ्या रंगाच्या चक्रावर. मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे व माझ्यासोबत ह्या चक्राचा मंत्र मनात म्हणायचा आहे. शांतता अनुभवायची आहे. हे चक्र आता संतुलित झाले आहे. एक आकर्षक व्यक्तिमत्व अशी तुमची ओळख आहे. आता लक्ष केंद्रित करायचं आहे सहस्त्र चक्रावर. हे चक्र डोक्याच्या शीर्ष भागावर स्थित आहे. आपल्या बंद डोळ्यांनी त्याकडे पाहायचं आहे. तिथे सुंदर जांभळ्या रंगाचे चक्र फिरत असल्याची कल्पना करायची आहे. हे चक्र मुख्यतः मेंदूचे कार्य नियंत्रित करते.
त्याचबरोबर बौद्धिक व आध्यात्मिक प्रगती याच चक्राद्वारे नियंत्रित केली जाते. हे चक्र संतुलित करण्यासाठी एक संकल्प पूर्ण श्रद्धापूर्वक करायचा आहे. आपल्या मनात म्हणायचं आहे, माझे सहस्त्र चक्र संतुलित आहे. माझी बुद्धी, भावना आणि मन यात उत्तम समन्वय आहे. मी सर्वोच्च आध्यात्मिक अनुभवाकरिता तयार आहे. परत एकदा हा संकल्प मनात म्हणायचा आहे. माझे सहस्त्र चक्र संतुलित आहे. माझी बुद्धी, भावना आणि मन यात उत्तम समन्वय आहे. मी सर्वोच्च आध्यात्मिक अनुभवाकरिता तयार आहे. आता पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करायचं आहे त्या फिरत्या जांभळ्या रंगाच्या चक्रावर. ह्या चक्रातून मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे व माझ्यासोबत या चक्राचा मंत्र मनात म्हणायचा आहे. शांतता अनुभवायची आहे. हे चक्र आता संतुलित झाले आहे. तुमची आत्मजागरूकता वाढली आहे व तुम्ही मानसिक व भावनिक शांतता अनुभवत आहात. तुमचे 7ही चक्र संतुलित झाले आहेत. तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जेचे वलय तयार झालेले आहे. ह्या पॉझिटिव्ह ऊर्जेला फील करायचं आहे. त्याचा अनुभव घ्यायचा आहे. तुम्ही पूर्णपणे स्वस्थ आहात. सर्वोच्च मानसिक शांततेचा अनुभव घेत आहात. आता आपण योग निद्रेचा अभ्यास संपवणार आहोत. संपूर्ण शरीर आपण शिथिल केलं होतं. आता ते जागृत करणार आहोत. शरीराच्या डाव्या बाजूकडे लक्ष द्या. डाव्या हाताच्या बोटांची जागेवरच सावकाश हालचाल करा. डाव्या पायाच्या बोटांची सावकाश जागेवरच हालचाल. आता शरीराच्या उजव्या बाजूकडे लक्ष द्या. उजव्या हाताच्या बोटांची जागेवरच सावकाश हालचाल करा. उजव्या पायाच्या बोटांची जागेवरच सावकाश हालचाल. चेहऱ्यावरचे सगळे स्नायू जागृत करा. शरीराची पुढची बाजू, शरीराची मागची बाजू जागृत करा. पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर आपण जागृत केले आहे.
आता बाहेरून येणाऱ्या आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या खोलीत असलेल्या प्रकाशाची जाणीव करत सावकाश आपले डोळे उघडायचे आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांसोबत शेअर करा व अजून अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.